नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा बघायला। पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांचा ऐतिहासिक श्री मंगलमूर्ती वाडा आहे। या वाड्याला देऊळवाडा किंवा देववाडा असेही म्हणतात। या वाड्यात श्री मोरया गोसावी महाराजांना मोरगावच्या श्री मयुरेश्वराने दृष्टांत दिला। या दृष्टांतानुसार कऱ्हा नदी स्नान करताना प्राप्त झालेली तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे। गणेश मूर्ती समोर मोठा आणि प्रशस्त असा सभामंडप आहे। या सभामंडपातील लाकूड काम अत्यंत सुंदर असून त्यात झुंबरे टांगलेली दिसतात। तसेच येथे अष्टविनायक गणपतींचे छायाचित्रे लावलेली आहेत। मंगलमूर्ती वाड्यात वरच्या मजल्यावर पुरातन काळातील अनेक भांडी आणि वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळे येथे जुन्या वाडा संस्कृतीचे दर्शन घडते। सभा मंडपाच्या वरच्या मजल्यावर श्री मोरया गोसावी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आणि लीलांचे सुंदर तैलचित्राचे प्रदर्शन पाहायला मिळते। या वाड्यातून श्री मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराकडे जाणारे एक भुयार आहे। मुघल काळात नैवेद्य दाखवण्यासाठी जाताना कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून हा नैवेद्य या भुयारातून नेला जात असे। इथे मोडी लिपीतील जुनी कागदपत्रे लावण्यात आलेली आहेत। मंगलमूर्तीच्या जवळच उत्तराभिमुख असलेली श्री कोठारेश्वर गणपतीची मूर्ती आहे। ही मूर्ती स्वतः श्री मोरया गोसावी महाराजांनी स्थापित केलेली आहे। श्री कोठारेश्वराच्या समोर एक अत्यंत प्राचीन शमीचे झाड देखील आहे। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।